मी स्क्रीन शेअर केलेलं आहे. हे मुखपृष्ठ आहे. सिया तृप्तीची कन्या हिने याचं रेखाटन केलेलं आहे. मी तुम्हाला ते म्यूट करावे. सर्वांनी कृपया मायक्रोफोन म्यूट करावेत. ही अर्पण पत्रिका आहे. जर का आपण लॅपटॉप वरती पाहत असाल तर आपल्याला वाचता येईल. अर्पण पत्रिका आहे. ती आणि तो ही कविता आहे. ही आपण हा संग्रह व्हॉट्सअप वरती शेअर करूया, म्हणजे सर्वांना पाहता येईल. ही शेवटची अर्पण पत्रिका आहे. यांच्या आणि यांची आवड लावणाऱ्या माच्या ऋणात असं तृप्तीने म्हटलेलं आहे. तर पुढील कार्यक्रम अर्जुन चव्हाण सर आपण सुरू करूया. पुढचे मान्यवर आहेत, हे कविता सादर करतील. छान पद्धतीनं काव्य संग्रहाचं आपण सादरीकरणच केलं नाही तर प्रत्यक्षात दर्शनही घडवलेलं आहे. 31 कवितांचा हा संग्रह निश्चित रूपानं भावी काळामध्ये प्रेरणा देत राहील. अनेक नवोदितांना, अनेक कन्यांना, अनेक मातांना. डॉक्टर मनोज ठाकूर हे मराठीचे प्राध्यापक आहेत. औरंगाबाद मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये डॉक्टर अनुराधा गुरव यांच्या वाङ्मयावरती ज्यांनी PhD केली मराठीमध्ये, तर हे डॉक्टर मनोज ठाकूर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं मी स्वागत करतो. आणि मागील कार्यक्रमातही ते जॉईन झाले होते, परंतु काही अडचणीमुळे त्यांना आपलं मनोगतही व्यक्त करता आलं नाही. डॉक्टर मनोज ठाकूर यांना मी निवेदन करतो की त्यांनी सादरीकरणाला उपस्थित सर्वांच्या समोर यावं, आपला कॅमेरा ऑन करून. धन्यवाद. स्वर्गीय ज्येष्ठ लेखिका अनुराधाजी गुरव यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज खऱ्या अर्थानं माझ्यासाठी हा सुवर्ण योग म्हणावा लागेल की आज ज्यांच्या साहित्यासाठी आज ज्याला आपल्यात नाहीत पण त्याचं साहित्य अजामर राहणार आहे, अशा साहित्याला खऱ्या अर्थानं जे अजोड आहे, या साहित्याचं, या काव्यपंक्तींचं वाचन या ठिकाणी होतंय. या ठिकाणी अतिशय महत्वाची बाब आहे. माझा आवाज पोहोचतोय ना? होय होय होय, येतोय आवाज. बोला. क्लिअर. श्रीमती अनुराधाजी गुरव यांना शब्दांची जाण आणि शब्दांची ताकद काय होती, त्यांची शब्द ही कविता मी आपल्या समोर ठेवतोय. शब्दांनो इतके वाकू नका, जमिनीला नाक टेकेल एवढे झुकू नका. शब्दांनो इतके वाकू नका, जमिनीला नाक टेकेल एवढे झुकू नका. शब्दांनो अर्थ बदलू नका, घोर अनर्थ घडतील. शब्दांनो अर्थ बदलू नका, घोर अनर्थ घडतील एवढे बहकू नका. शब्दांनो स्वस्थ होऊ नका, वरांगांनाही श्रमवतील असे स्वतःला विकू नका. शब्दांनो वरांगांनाही विकवतील असे स्वतःला विकू नका. शब्दांनो, एक शब्दाची जाण असलेली लेखिका, शब्दांची किंमत असलेली लेखिका आणि शब्दांवर प्रेम करणारी लेखिका जर कोणी असेल तर त्या म्हणजे श्रीमती अनुराधा गुरव आहे.
येस सर. त्यांच्या साहित्यावर सुंदर, पीएचडी सुंदर, व्हावी, सुंदर. त्यांच्या साहित्यावर एक वाव. कर्तृत्व साध्य व्हावं ही त्यांची मनापासून इच्छा होती. आणि त्यांनी मला भरभरून जे साहित्याचं एक आजोळ एक दालन दिलं आणि त्यातून मी फक्त त्या रसामृतातून मी फक्त एक सार या ठिकाणी मांडलेला आहे. अनुराधाजींच्या गुरावर जर बोलायचं म्हटलं तर कमीत कमी 3 तास अपूर्ण होतील, एवढं त्यांचं साहित्य हे अजोड आहे. परंतु एक काही शब्द की शब्दांची किंमत काय होती त्या अनुराधाजींनी एका शब्द या कवितेतून आपल्या समोर मांडलेली आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद डॉक्टर मनोजजी. आपण आपल्या आणि शब्दातली ताकद त्यांची जी आहे, शब्दाची जाण आणि त्यांना असलेलं भान आणि आपल्या भावना या सर्वाचा सुरेख संगम आपल्या सादरीकरणामध्ये झाला. मी पुढील काव्य सादरीकरणासाठी माझा आवाज पोहोचत असेल तर सौ कल्याणी कुलकर्णी यांना आमंत्रित करत आहे. कल्याणी कुलकर्णी. नमस्कार. नमस्कार. आज प्रथम मासिक श्रद्धांजली निमित्त मानना विनम्र अभिवादन आणि त्याचबरोबर तृप्तींचे मला या ठिकाणी अभिनंदन करायचे. त्यांनी हे साहित्य जे निर्माण केलं त्यामुळे ते साहित्य हे नवीन पिढीपर्यंत जाणार आहे, त्यामुळे त्यांचंही अभिनंदन. आज मी निवडलेली कविता आहे माझी माणसं. अनुराधा गुरव अर्थात आमच्या मा यांनी अनेक प्रकारच्या कविता केल्या. निसर्ग कविता केल्या, स्त्रियांवरच्या कविता केल्या, विद्रोही कविता केल्या, मगाशी आपण लोकशाहीवरची कविता ऐकली. तर अशा अनेक प्रकारच्या कवितांमधून त्यांनी माणसं वाचण्याचा प्रयत्न केलेला मला दिसून आला, म्हणून मी त्यांची माझी माणसं ही कविता निवडली. मी पहिल्यांदा कवितेचं वाचन करते. माझी माणसं. माझी माणसं दारू खातात, अर्वाच्य बोलतात, फडतूस वाटतात, गर्व करतात, माथी भडक, बोलणे कडक, एक घाव 2 तुकडे, खड्ड्याकडे धावतात वेडे. माझी माणसं. माझी माणसं जशी आहेत तशीच वागतात, जातीवर जातात, जात मानतात, पोकळ तत्वज्ञान जाणत नाहीत, मूल्ये तोंडी लावत नाहीत, चित्रगुप्ताचा आव आणत नाहीत, आहोत तसे नाहीत, नाहीत तसे आहोत, ढोंग असले जमत नाही. मूर्खे नकली पांघरत नाहीत, मुखवटे खोटे चढवत नाहीत. ही माणसं माझी माणसं. त्यांच्यापासून दूर जाऊ कशी? ही माणसं माझी आहेत, नाकाला पदर लावू कशी, नाकाला पदर लावू कशी. अशी ही माणसांना समजून घेत. सुंदर सुंदर सुंदर. छान छान. तर मला बोला. मी स्वतः शिक्षिका आहे. तर मला कविता शिकवताना नेहमी हा प्रश्न पडतो की कवितेच्या बाबतीत एखादी कविता समजून घेताना कवीची त्यावेळी काय मानसिकता असेल हे शिकवण्यापूर्वी समजून घ्यावं लागतं. तसं ही कविता समजून घेताना कारण काय असतं, बऱ्याचदा कवी आजूबाजूला उद्भवलेल्या परिस्थितीचं, त्याच्या भावनांचं स्थित्यंतर, त्याचे भावनिक आणि मानसिक आंदोलन, त्याची त्यावेळची मानसिकता यावर आधारित तो कवी लिहित असतो. म्हणून तर कवी आणि गीतकार याच्यामध्ये फरक केला जातो. गीतकाराला रेडीमेड परिस्थिती मिळालेली असते आणि त्यावर तो शब्दरचना करतो, आणि कवी हा त्याच्या भावनांचं आंदोलन, मानसिक आंदोलन जे काही चाललं असेल त्याच्यावर आधारित तो काव्य करत असतो. आता बालकवी ज्यावेळी पारवा लिहितात त्यावेळी उद्ध्वस्त धर्मशाळा त्यांना दिसते, आणि ज्यावेळी ते श्रावण मासी लिहितात त्यावेळी त्यांचा मूड वेगळा असतो. तसंच मला मानच्या अनेक कविता वाचताना त्यांच्यामध्ये वेगवेगळा मूड असलेला मला असा दिसला. आता याच्यामध्ये जी माणसं दिलेली आहेत ती काही त्यांच्या रक्ताची किंवा नात्याची नाहीयेत. त्यांच्या आजूबाजूला, त्यांच्या काम करत असताना त्यांच्या आजूबाजूला असणारी माणसं, घरातली माणसं, नातेवाईक, या सगळ्यांचा विचार करून ही कविता लिहिलेली. आता ही कविता ज्यावेळी मी पहिल्यांदा वाचली होती आणि मानना मी एक शंका विचारली होती. आता आमचं आयुष्य पुणे जिल्ह्यात गेलं, आता आम्ही पुण्यात असते, आणि त्याच्यामध्ये एक शब्द आला दारू खातात. तर मानना विचारलं मी की दारू खातात हा काय शब्द तुम्ही वापरलाय?
तर बरोबर, त्यामुळे पिताच्या ऐवजी खातो. हा बरोबर. तर त्या म्हणाल्या की कोल्हापूरकडे दारू खाणे असं म्हणतात. तर त्यामुळे ज्ञानात एक नवीन भर पडली त्यावेळी. तर असं दारू पिणारी माणसं त्यांनी पाहिली, अर्वाच्य बोलणारी माणसं पाहिली, फडतूस वागणारी पाहिली, गर्व करणारी सुद्धा पाहिली, भडक माथ्याचे लोक पाहिले, कडक बोलणारे लोक पाहिले, एक घाव दोन तुकडे करू म्हणणारे लोक पाहिले. हे सगळे लोक त्यांनी पाहिले. त्या पुढच्या कडव्यामध्ये ते असं म्हणतात की जात मांडणारी लोक पाहिली, जातीवर जाणारे लोक पाहिले, पोकळ तत्वज्ञान ज्यांना नकोय अशीही लोक पाहिली, चित्रगुप्ताचा आव आणत नाहीत. आता इथे चित्रगुप्त का घेतला मी याचा विचार केला मी की चित्रगुप्त म्हणजे आपण पौराणिक कथामध्ये पाप पुण्याचा हिशेब लावणारा ज्याला म्हणतो आपण, असा चित्रगुप्त त्यांनी याच्यामध्ये घेतला की त्याचाही आव आणत नाही, ढोंग त्यांना जमत नाही, बुरखे नकली पांघरत नाहीत. म्हणजे सत्य वागणारी माणसं सुद्धा त्यांच्या आजूबाजूला होती, त्यांचंही याच्यात वर्णन त्यांनी केलंय. मुखवटे खोटे चढवत नाहीत. आणि ही सगळी माणसं, मग ती दारू खाणारी असतील, अर्वाच्य बोलणारी असतील, एक घाव दोन तुकडे करणारी असतील, जी काही सगळी माणसं आहेत ही माझी आहेत. ही त्या पाठीमागची भावना आणखीन मला महत्वाची वाटली. म्हणून आणि शेवटच्या दोन ओळी की त्यांच्यापासून दूर जाऊ कशी, कारण ही माणसं माझी आहेत, त्यांना मी घाण समजून नाकाला पदर लावू कशी, नाकाला पदर लावू कशी, असं माणसं समजून घेणारं व्यक्तिमत्व हे माझ्या नातेवाईक होत्या याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि सुंदर सादरीकरण, छान छान सादरीकरण सुंदर आणि विवेचन ही सुरेख. हो, धन्यवाद. छान 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 छान. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. तुमच्यातला सादरी करणारा कवी ही समोर आला आणि विवेचक विश्लेषण करणाराही. धन्यवाद सौ कुलकर्णी, कल्याणी कुलकर्णीजी. या पुढील काव्य वाचनासाठी आपण सौ रुजुता गुरव यांना आमंत्रित करत आहोत. सौ रुजुता गुरव की स्वर्गीय अनुराधा गुरव आणि रुजुता यांचा तिहेरी संबंध आहे असं आमच्या निरीक्षणामध्ये आलेलं आहे. की एक पहिली गोष्ट विद्यार्थिनी आणि शिक्षक हा संबंध, दुसरा सासू आणि सुश्रूषा हा संबंध, आणि तिसरा संबंध माई आणि लेख असा हा तिहेरी संगम आहे. आपल्या सुरू करा बोला. नमस्कार. शब्दांच्या सामर्थ्याने साहित्य विश्वात वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका अनुराधा गुरव यांना आजच्या मासिक श्रद्धांजली निमित्त सर्वात प्रथम मी विनम्र अभिवादन करते. त्याचबरोबर आज मघाशी नुकत्याच प्रकाशित झालेल्या ई काव्यसंग्रहासाठीच्या या काव्यसंग्रहाच्या कवयित्री डॉक्टर तृप्ती बोरुळकर यांचं मी खूप खूप अभिनंदन करते. त्याचबरोबर या काव्यसंग्रहासाठी ज्या चिमुरडीनं आपली कला प्रदर्शित केली ती माझी लाडकी भाची सिया बोरुळकर, तसेच माझा चिरंजीव श्रेयस गुरव, या दोघांनी या काव्यसंग्रहाची बरीच जबाबदारी सांभाळली आणि म्हणून त्या दोघांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करते आणि माझ्या कवितेकडे वळते. प्राध्यापिका अनुराधा गुरव यांची कविता मी निवडलेली आहे, ती आहे का. नव्हतेच नामी तुझी कुणी, नव्हतेच नामी तुझी कुणी, वळणावर वळता का चिंब पाणी. नव्हतेच नामी तुझी कुणी, नव्हतेच नामी तुझी कुणी, वळणावर वळता का चिंब पापणी. नव्हतेच ना माझे कसलेही नाते, नव्हतेच ना माझे कसलेही नाते, वेदनांचे तुझ्या का गीत गाते, वेदनांचे तुझ्या का गीत गाते. नव्हतेच ना माझे कसलेही नाते, वेदनांचे तुझ्या का गीत गाते. नव्हतेच ना तुझ्या माझ्यात कसलेही मृदुबंध, नव्हतेच ना तुझ्या माझ्यात
कसलेही मृदुगंध, अक्षर वेलीतून दरवळे कशासाठी निशिगंध, अक्षर वेलीतून दरवळे कशासाठी निशिगंध, नव्हते ना तुझ्या माझ्यात कसलेही मृदुगंध, अक्षर वेलीतून दरवळे कशासाठी निशिगंध. धन्यवाद. या ठिकाणी संयोजकांनी मला कविता वाचनाची संधी दिली त्याबद्दल चव्हाण सर आणि गुरव सर यांचे मी आभार मानते आणि थांबते. या सुंदर सादरीकरणानंतर पुढील काव्य वाचनासाठी आपण हा कार्यक्रम पुढे चालवत आहोत. माझा आवाज पोहोचत असेल तर श्री संजय सोनार यांना मी आमंत्रित करतो काव्य सादरीकरणासाठी. श्री संजय सोनार. येस सर. नमस्कार. नमस्कार. माझा आवाज ऐकू येतोय? येतोय. बोला. नमस्कार सर्वप्रथम. आणि आज या कार्यक्रमामध्ये मला सहभाग दिला त्याबद्दल मी मनापासून आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि आज ज्यांनी काव्यसंग्रह प्रकाशित केला त्या तृप्ती डॉक्टर बोरुळकर यांचं देखील मी अभिनंदन करतो. विशेषतः मी एक कला शिक्षक असल्यामुळे त्यातील जे काही चित्रांचं सुंदर असं संयोजन केलेलं आहे ते अत्यंत अर्थपूर्ण आणि मनोवेधक असं आहे. अभिनंदन. आज अनुराधाताईंची जी कविता मी या ठिकाणी सादर करतोय ती कविता एवढी भावपूर्ण आहे आणि अत्यंत गर्भित अर्थ असणारी अशी आहे. कारण अनुराधाताईंचं संपूर्ण जीवन जर का पाहिलं तर स्त्रियांसाठी सातत्याने त्यांनी कार्य केलेलं आहे. स्त्रियांचं मनोविश्व त्यांनी जवळून अभ्यासलेलं आहे. त्यांच्या व्यथा, वेदना आणि समाजातील असलेलं त्यांचं अस्तित्व या संदर्भामध्ये सातत्यानं त्या लिहित आलेल्या आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अर्थात इथं मी जी कविता या ठिकाणी व्यक्त करतोय त्या कवितेचं नाव आहे पेलू तू देणारे तिला पुन्हा. मोठी मिश्किल आणि अद्भुत अर्थ असणारी ही कविता आहे. खूप वजनदार अशी कविता आहे. अर्थात पत्नीच्या भावविश्वाचा एक मनोवैज्ञानिक काव्याविष्कार याच्यामध्ये त्यांनी सादर केलेला आहे. बरोबर. तसं पाहायला गेलं तर स्त्री आणि पुरुष यांचं सहजीवन जे असतं या सहजीवनाच्या यशस्वीतेवर संसाराचं सगळं गणित अवलंबून असतं. जीवनामध्ये येणारे सुख आणि दुःख याला विशेष मूळ कुठं असतं तर पती आणि पत्नी यांच्यातील सुसंवाद. तो जर का बिघडला तर मात्र निश्चितच मोठी वादळ निर्माण होतात आणि अशीच वादळ शमवण्याचा, ती दुरुस्त करण्याचा अनुराधाताईंनी अतिशय सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना स्त्रियांच्या मनाचा विचार त्यांनी करता करता पेलू तू देणारे तिला पुन्हा ह्या कवितेचं त्यांनी प्रकटीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये अगदी उघड शब्दात सांगायचं झालं तर प्रणयाचा जीवनावर किती मोठा परिणाम असतो, प्रणयाचं सौंदर्य काय असतं, त्याच्यातील शृंगार काय असते, त्या प्रणयातील पती पत्नीमधील एकरूपता, सामंजस्य, क्षमाशीलता किंवा भक्तिभाव म्हणा किंवा विरह व्याकुळता, अपेक्षा या सगळ्या कशा असतात आणि हे त्या पतीला समजतंय का नाही समजतंय अशी विचारणा त्या काव्यामध्ये त्यांनी केलेली आहे. मी कविता या ठिकाणी वाचून दाखवतोय. पेलू तू देणारे तिला पुन्हा, तिच्या विविध अंगी विविध ढंगी अपेक्षांची तसूभर जाणीव त्याला असते का? पहा, तिच्या विविध अंगी विविध ढंगी अपेक्षांची तसूभर जाणीव त्याला असते का? शृंगाराचा शीतल उष्ण सुगंध दरवळत न ठेवल्याने त्याने तिची ऊर्जा एव्हॅपोरेट होते, त्याला उमसते का? बघा किती सुंदर त्या ठिकाणी मांडलेलं आहे. तिच्या विषयी त्यानं जर का नीट लक्ष नाही दिलं, तिच्या भावभावनांकडे जर का त्यानं लक्ष नाही दिलं तर तिच्यातील असलेला उत्साह आहे तो कुठं उडून जातो का काय, हे त्याला उमसतं का नाही? वळीव पावसाच्या दोघांमध्ये न कोसळल्यामुळे आता थकास, उदास, उजाडपणा
तिच्या देह मन अंतर्यामीचे त्याला जाणवते का? वळीव पावसाच्या दोघांमध्ये न कोसळल्यामुळे आता थकास उदास उजाडपण तिचं देह मन अंतर्यामीचे त्याला जाणवते आहे का? कधी कधी तरी रे नव्या पावसाच्या धुवाधारपणाने तिला नखशिखांत चिंब चिंब करीत नाहीस का? कधी अपेक्षा कशा आहेत बघा पतीकडून. कधी तरी रे नव्या पावसाच्या धुवाधारपणे तिला नखशिखांत चिंब चिंब करीत नाहीस का? तुझ्या तिच्या नात्यातील हिरव्या पारव्या गर्दपणाला दवासारखे पहाटेच्या पारदर्शी करीत नाहीस का? तुझ्या तिच्या नात्यातील हिरव्या पारव्या गर्दपणाला दवासारखे पहाटेच्या पारदर्शी करीत नाहीस का? तिच्या स्त्रीत्वाच्या सर्द दमट ओलसर मातीत केवड्याच्या कणसासारखा मत्तगंधित पौरुषाचा वर्षाव घटिंगणासारखा करणं. पतीची किती रूप स्त्रियांना अपेक्षित असतात बघा. तुम्हाला सांगायची गंमत म्हणजे प्रणय हा केवळ नुसता शारीरिकच असतो असं नाहीये. प्रणय हा मनाचा असतो, भावनांचा असतो, शब्दांचा असतो, स्वरांचा असतो. ही किती गोष्टी या कवितेमधून व्यक्त होतात पहा. रात्रीचाच मुहूर्त नको, धुंद धुंद भर दुपारी भरीव भारदस्त भरधाव अश्वासारख्या टापा टाकत तिच्याकडे दौडत जा. अंधाराचा काळसर पडदा तुम्हा दोघांना एकांत हळवा बहाल करणाऱ्या आषाढ सरींची शपथ घालते रे ती तुला. अंधाराच्या काळसर पडदा तुम्हा दोघांना एकांत हळवा बहाल करणाऱ्या आषाढ सरींची शपथ घालते रे ती तुला ती. घननिळाच्या ताकदीने विजेने झक्कास डोळा मारल्याने आतून बाहेरून झोडपून काढ तिला. पेलू देणारे तिला पुन्हा तुझ्यातील घनघोर वादळाला. पेलू देणारे तिला तुझ्यातील घनघोर वादळाला. मित्रहो, वास्तवात सृष्टीची उत्पत्ती जी आहे ह्या दोन गोष्टी एकत्र आल्याशिवाय होत नाही. सृष्टीची संपूर्ण उत्पत्ती स्त्री आणि पुरुषातून आहे. या सृष्टीतल्या प्रत्येक घटकाची निर्मिती बघा, दोन घटक एकत्र आल्याशिवाय उत्पत्ती होत नाहीये. एक ह्या काव्यामधून अनुराधाताईंनी स्त्रियांच्या मनोवेदना, त्यांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा अतिशय सुंदर आणि अत्यंत पारदर्शी शक्तिशाली अशा शब्दांमध्ये इथं मांडलेल्या आहेत. वास्तवात ही कवितेचा म्हणजे कशा पद्धतीनं ह्याचं विवेचन करायचं मी बराच, परंतु जे मला या ठिकाणी जाणवतंय ते मी या ठिकाणी व्यक्त करतोय. एक सुखी संसाराचं एक सुंदर रहस्य कशात असतं तर त्या पती पत्नींच्या दोघांच्या मधील जे काही संबंध असतात, जे काही प्रेम भावना असतात, एकमेकांना समजून घेणं जे असतं. हॅलो, बिघडलेली मॅडमांनी दुरुस्त केलेली आहेत, चांगल्या मार्गाला आणलेले आहेत. गुंता सोडवताना हे जर का पुस्तक त्यांचं वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की खूप अद्भुत अशी प्रकरण समोर येऊन त्यांचा छडा लावण्याचा आणि सुंदर असं त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी अनुराधाताईंच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो आणि त्यांनी ही जी कविता आपल्याला दिलेली आहे ती अत्यंत शक्तिशाली आहे. याच्यातून गर्भित अर्थ आपण घेऊन आपलं जीवन सुखी आणि आनंदी करावं अशी माझी अपेक्षा. धन्यवाद सर. श्री संजय सोनार यांनी कवितेचं सादरीकरणच केलं नाही तर विवेचन देखील केलेलं आहे. खर तर ही कविता जी आहे त्याने काही मर्मबंध त्यातले नक्कीच सादर केले, परंतु गहन गंभीर आणि निखळ अशी ही कविता आणि स्त्री एक सक्षम स्त्री आहे, कोणती जबाबदारी पेलण्यासाठी हाही संकेत देणारी ही कविता आहे. तरी या गहन गंभीर कवितेला सादरीकरण आणि त्यातलं केलेलं विवेचन हे नक्कीच संजय सोनार यांनी ताकदीनं सादर केलेलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि देसाई मॅडम नाही, हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. मॅडम. प्रथम तृप्तीचे अभिनंदन करते. साहित्य विश्वातील थोर
नामवंत श्रेष्ठ कवयित्री व लेखिका प्राध्यापक अनुराधा गुरव मॅडम यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांच्या स्मरण काव्यांजलीसाठी त्यांच्याच सिद्धलेखनीतून साकार झालेली एक कविता मी आपणासमोर सादर करीत आहे. कवितेचे शीर्षक आहे तिच्या सारखेच. वेदनेला नसतात शब्द, वेदनेला नसतात शब्द, तिला कळते. वेदनेने पेटलेले अस्तित्व, तिची प्रकृती ती. वेदनेने पेटलेले अस्तित्व, तिची प्रकृती ती. वेदनेला नसतात शब्द. तटस्थ अलिप्त उदासपणे त्या जाळाकडे बघतो तिचा अहंकार. त्या जाळाकडे बघतो तिचा अहंकार. वेदनेला नसतात शब्द. पेटलेले आणि पेटवलेले पाहणारे यातील अंतर इन्फिनिटीचे हे अंतर तोडता आले असते त्या बघांना तर महात्मा ठरले असते तेच करंडे. तर वेदनेला नसतात शब्द. आणि या अंतरावर बसूनच बायबल, कुराण, गाथा, ज्ञानेश्वरी लिहिली गेली हे कळते. तर या सोद्यानी स्वतःला पेटवून घेतले असते. या सोद्यानी स्वतःला पेटवून घेतले असते. तिच्यासारखेच तिच्याच वेदनानी. तर या ठिकाणी ही कविता सादर करण्याची मला संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे मनापासून आभार. धन्यवाद. चला, सुंदर सादरीकरण. सर आता जगदाळे मॅडम काय जॉईन झालेले नाहीत. त्यांनी एक मेसेज पाठवला आहे, तो मी व्हॉट्सअपवरता वाचून दाखवतो. जगदाळे वाचून दाखवा. आणि आणि आपल्याला हो डॉक्टर अनुराधा गुरव यांना जाऊन 1 महिना झाला. दिवस जात राहतात, काळ कुणासाठी थांबत नाही. गेलेले आपले लोक कधीही परत येत नाहीत. त्यांच्या आठवणी जागवून श्रद्धांजली वाहून मनाची हुरहुर थोडी कमी करायची, एवढेच आपल्या हातात राहते. गुरव मॅडम या मोठ्या प्रतिभावंत संवेदनशील साहित्यिका होत्या. त्यांनी अनेक प्रकारच्या लेखनात मुक्त संचार केला. हर प्रकारचे लेखन त्यांच्या लेखणीतून लिलया बाहेर पडले. त्यांच्या कवितांचे इंग्रजी, जर्मनी भाषेतून भाषांतर झालेले आहे. त्यांचे लेखन प्रासादिक, आशयघन, वजनदार, शब्दलालित्यपूर्ण असे असायचे. अनुभवाचे तपशील भरपूर असतात. अर्थपूर्ण शब्दांना तोलत त्यांची लेखणी दबणारपणे, अखंडपणे अखेरपर्यंत तळपत राहिलेली आहे. त्यांच्या कविता काहीशा अवघड व दुर्बोध असल्या तरी त्याच्यातून अनेक नवीन अर्थ निघत राहतात. काही व्यंगार्थ निघत राहतात. अनेक वेळा ती कविता पुन्हा पुन्हा वाचावी लागते. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे सावित्री जगदाळे मॅडमनी, की खुजी माणसं ही किती जबरदस्त कविता आहे पहा. जोरदारपणे आसूड ओढलेले आहेत दांभिकपणावर. मी 20 वर्षापूर्वी ही कविता वाचली तेव्हाच मला फार भावली होती. अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांसाठी त्यांनी खुजी माणसं ही प्रतिमा वापरून त्यांचा खुजेपणा अधोरेखित केला आहे. थोडं काहीतरी झालं तरी खुजी माणसं सारं जिंकल्याच्या नशेत चूर होतात. हे सत्य 20 वर्षापूर्वी आणि त्याआधी आता देखील सत्य आहे. ही अस्सल कविता काळाच्या पुढे जाते. आता तर दाखवेगिरीचा बटबटीतपणा, किळसवाणा खूपच वाढलेला आहे. त्यामुळं अशा कविता त्यांच्या अतिशय वेगळा अर्थ आणि गर्भितार्थ दाखवण्याच्या दृष्टीने खूपच ताकदवान आहेत, असं सावित्री जगदाळे मॅडमनी आपल्याला संदेश पाठवलेला आहे. धन्यवाद. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं धन्यवाद पोचवू. उरलेले 4 मिनिटं आहेत, त्यामध्ये 1-2 मिनिटं मी घेतो आणि अशीच 2 मिनिटं घेतील. हो सर. मला या आजच्या सादरीकरणाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य असं वाटलं की समान रूपानं स्त्री आणि पुरुष, कवी आणि कवयित्री या सर्वांनी बलाबल राहिलं. सुरुवात चांगली झाली. बरोबर. आणि
कवीनं वाचायला सुरुवात केली आणि कवयित्रीनं सादरीकरण शेवटची कविता केली. चांगला यातला मतितार्थ असा की एक चांगलं फलित एक चांगला काव्यसंग्रह, ई काव्यसंग्रह सारखा काव्यसंग्रह या निमित्ताने प्रकाशित झालेला आहे. हे मराठी साहित्याला आणि एकूणच साहित्य क्षेत्रामध्ये निश्चितच महत्वाचा हा प्रसंग मानावा लागेल. आणि 1 मिनिटात मला आणखी एक हे सांगायचं की दामोदर मोरेंनी जी सुरुवात केली आणि डॉक्टर बाळासाहेब कामण्णा, डॉक्टर मनोज ठाकूर या सर्वांनी ज्या ताकदीनं कविता सर्वांनीच कविता सादर केल्या. परंतु मला एक सुचवायचं आहे या ठिकाणी की ज्या वेळेला आपण त्या वेब श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, त्या वेब श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या वेळी मी बोललो होतो की त्यांना आज एक दिवस श्रद्धांजली अर्पित करून आपली जबाबदारी संपली असं नाही, असं होऊ नये म्हणून साठी आपण पुढे त्यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं एक मोठा सामाजिक साहित्यिक बांधिलकी जपणारा असा कार्यक्रम आणि शाहू स्मारक सारख्या भवनमध्ये व्हावा अशी एक अपेक्षा मी व्यक्त केली होती आणि ती सर्वांनी उचलून धरली. डॉक्टर आशिष गुरव यांनाही आवडली, त्यांनी सांगितलं की चांगली. आणि त्यानंतरची ही गोष्ट आहे की महिन्याला देखील त्यांचं आपण स्मरण करू शकतो. आज काव्यांजली झाली, उद्या कथांजली होऊ शकतो, कादंबरीची अंजली होऊ शकते. त्यानंतर त्यांचं शिक्षण, आलोचना या सर्वच क्षेत्रात. तर कुणाला जर सुचवायचं काय असेल तर आपण जरूर सुचवावं. माझा संपर्क नंबर तुमच्याकडे आहे, डॉक्टर आशिष गुरव यांचा नंबर आहे. तर हा एक घरगुती पद्धतीने आणि सामाजिक बांधिलकी जपणारा हा सोहळा आहे असं मी मानतो. आशिष गुरव यांना मी निवेदन करतो की आपण आभार मानतो मी. हॅलो, सर्वांचे आभार मानतो मी. दामोदर मोरे सर, बाबासाहेब कामण्णा सर, मनोज ठाकूर सर, विलास शेंडे सर, संजय चोपडे सर, जगदाळे मॅडम, संजय सोनार सर, कल्याणी कुलकर्णी मॅडम, रुजुता गुरव मॅडम, तृप्ती बोरुडकर आणि देसाई मॅडम, अलका देसाई मॅडम, त्यानंतर कराड मॅडम देखील आपल्याकडे जॉईन झालेले आहेत औरंगाबाद वरून. सागर पाटील जॉईन झालेले आहेत, विलास शेंडगे सर, वैशाली शिंदे सर. अतिशय हृदय समंग असा कार्यक्रम झालेला आहे. अतिशय सगळ्यांनी सादरीकरण चांगलं केलेलं आहे आणि वेगळ्या आठवणींना उजाळा मिळालेला आहे. काही जणांनी चांगलं विवेचन देखील कवितांचं केलेलं आहे, ते खूप भावपूर्ण आणि मनाला अतिशय आल्हाददायक असं केलेलं आहे. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, मी सर्वांचे आभार मानतो. आपले अर्जुन चव्हाण सर यांनी अतिशय चांगलं संयोजन केलेलं आहे, त्यांचे मी खास आभार मानतो आणि मी इथे थांबतो. सर्वांचे परत एकदा आभार. थँक्यू, धन्यवाद.